स्टार प्रवाह वाहिनीच्या ठरलं तर मग मालिकेमध्ये सध्या सुरू असलेले कथानक पाहून प्रेक्षक प्रचंड वैतागले आहेत। मालिकेमध्ये नुसता टाइमपास सुरू आहे असं म्हणत प्रेक्षकांनी मालिकेला ट्रोलही केलं होतं आणि अखेर आता प्रेक्षकांच्या या प्रतिक्रिया पाहून मालिकेच्या लेखक निर्मात्यांनी या मालिकेसंदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच ठरलं तर मग मध्ये आता नवीन ट्विस्ट येणार आहे। ज्या गोष्टीची प्रेक्षक गेले कित्येक वर्ष वाट पाहत होते ती गोष्ट अखेर आता घडणार आहे। ठरलं तर मग मालिकेतील खरी तन्वी कोण आहे याबद्दल आता स्वतः सायलीला समजले। त्यातच आता मधुभाऊ देखील तिला ही गोष्ट सांगणार आहेत। नुकताच स्टार प्रवाहाने हा प्रोमो शेअर केलाय। हा प्रोमो पाहून प्रेक्षक देखील खुश झाले आहेत। गेले कित्येक महिने सायलीला एका लहान मुलीचा चेहरा दिसतोय। तिला ती लहान मुलगी सुभेदारांच्या अंगणात खेळत असल्याची दिसते, मात्र ती मुलगी नेमका कोण आहे हे तिला समजत नाही, कारण तिच्याकडे स्वतःचा म्हणजेच तन्वीच्या लहानपणीचा फोटो नसतो। आता स्टार प्रवाहाने शेअर केलेल्या प्रोमो मध्ये या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालाय। सायलीला तिची खरी ओळख समजली आहे। स्टार प्रवाहाने शेअर केलेल्या प्रोमो मध्ये सायली मधुभाऊंच्या शेजारी बसून त्यांना विचारते, मीच खरी तन्वी आहे ना? त्यावर मधुभाऊ काहीच बोलत नाहीत। त्यानंतर ती रागाने जायला उठते, तेव्हा मधुभाऊ हाताने तांब्या पाडतात। ते पाहून सायली पुन्हा येते आणि मधुभाऊंना पुन्हा तोच प्रश्न विचारते। तेव्हा मात्र मधुभाऊ डोळे बंद करून तिला हो असा इशारा करतात। हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। हा प्रोमो पाहून प्रेक्षकही आनंदी झाले आहेत। आता खरी मजा येणार। आता खोट्या तन्वीचं काही खरं नाही। शेवटी मधुभाऊंनी काहीतरी सांगितलंच, तर काही प्रेक्षकांनी मालिकेचा TRP घसरला म्हणून यांना जाग आली वाटते। नशीब मधुभाऊ उठले नाही तर आता तिसरी तन्वी मालिकेत घुसली असती असं म्हणत काही प्रेक्षकांनी मालिकेला ट्रोलही केलं आहे। तर या मालिकेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।